कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील रस्त्यांची पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 50 कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे. कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील रस्त्यांची जागोजागी चाळण झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले होते. त्यापैकी 33 कोटी 12 लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले असून कोल्हापूर महानगरपालिकेनेही 2 कोटी रुपये खर्च केला आहे. मात्र रस्त्यांची कामे दर्जात्मक पद्धतीने झालेली नसल्याने पावसाळ्यात अनेक रस्ते उखडले आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचा दावा पक्षाने केला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर सिमेंटचे रस्ते करणे आवश्यक असल्याचे शिवसेना गटाने म्हटले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष आर्थिक तरतूद करून कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख विराज पाटील आणि शहर प्रमुख मनजित माने यांच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आले.